जिजाऊ संस्थेचा कृतज्ञतेची भावबीज सोहळ्याची ठाण्यात मोठ्या उत्साहात सांगता जिजाऊनं केला 35,000 भगिनींचा पैठणी साडी देऊन सन्मान। कोरोना महामारीच्या कठीण काळात अगदी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य निभावत समाजासाठी देवदूत ठरलेल्या आरोग्य सेविका, डॉक्टर, नर्स, महिला स्वच्छता कामगार, महिला पोलीस या सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून इतरांचं प्राण वाचवलेत। म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी कृतज्ञता भावबीज 2020 पासून कृतज्ञता भावबीज हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। सुमारे 35,000 भगिनींना पैठणी साडीचं वाटप करत त्यांना भावबीज केली जाते। यंदा देखील कृतज्ञतेची भावबीज या निमित्ताने ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचा सांगता सोहळा पार पडला। यावेळी उपस्थित महिलांना पैठणी साड्या देऊन सन्मान करण्यात आलाय। कुठलेही रक्ताचं नातं नसताना केवळ सामाजिक जाणीवेच्या भावनेतून संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी एक भाऊ हे नातं जपत कृतज्ञतेची भावबीज या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या सोहळ्यात 1-2 नव्हे तर तब्बल 35,000 भगिनींना कृतज्ञतेची भावबीज कार्यक्रमाअंतर्गत पैठणीचं वाटप केलंय। या सांगता सोहळा कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनी या हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या। ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथील आयोजित कार्यक्रमात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी जिजाऊ संस्थेच्या आणि निलेश सांबरे यांचं करत असलेल्या कार्याचं कौतुक केलंय। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विचारवंत गणेश शिंदे, प्रशासकीय अधिकारी स्नेहलता श्रीकर यांनी आपले विचार मांडून महिलांना मार्गदर्शन केलंय। या प्रसंगी माजी महापौर, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे, अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मातोश्री भावनादेवी सांबरे, हेमांगीताई पाटील, मोनिकाताई पानवे, धीरज सांबरे, सचिव केदार चव्हाण या आदींच्या उपस्थितीत कृतज्ञता भावबीज हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। प्रथमतः सर्वांना नमस्कार माझा आणि दीपावलीचे लेट काय नाही पण सर्वांना शुभेच्छा। कोविड काळापासून आपण पाहतोय का कोविडच्या काळामध्ये जेव्हा सर्व मोठमोठे लोक, मोठमोठे अधिकारी, फक्त पत्रकार म्हणा, पोलीस, महिला पोलीस, आशाताई आणि नर्सेस, हॉस्पिटलशी कनेक्टेड लोक, इतकीच लोक फक्त समाजामध्ये सेवा करत होते, जागृती करत होते, प्रत्येकाचा जीव वाचवत होते। तेव्हापासूनच आज 4थं वर्ष आहे का समाजातील ज्या सगळ्या आपल्या पोलीस ताई आहेत, नर्सेस ताई आहेत, पत्रकार ताई आहेत, त्यांनाही घरी जाऊन आम्ही भावबीज करतो का जेणेकरून ज्यांनी स्वतःचं कुटुंब पणाला लावून एका बाजूला ठेवून आणि समाजाची खरीखुरी सेवा केली, ज्यांच्यामुळे आज समाज शिल्लक दिसतो, त्या सर्वांची कुठे ना कुठे आपण आदर सत्कार केला पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे। त्या दृष्टीने आज 4थं वर्ष आहे का ठाण्यामध्येही भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आशाताई आहेत दोन्ही जिल्ह्यातल्या, म्हणजे अगदी तलासरीपासून डहाणूपासून सुरुवात केली होती। आज ठाण्यामध्ये समारोह करतोय आम्ही। मुरबाड, शहापूर, भिवंडीमध्ये, भिवंडी ग्रामीण, शहर, कल्याण, प्रत्येक तालुक्यामध्ये हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आशाताई, नर्सेस ताई, PSCच्या सरकारी दवाखान्याच्या, महिला पोलीस ताई यांचा सर्वांचा सन्मान करण्यात आला, डॉक्टर ताई, जेणेकरून भाऊ बहिणीचं नातं हे कोविड काळात जरी प्रतिकूल परिस्थिती तयार झालं असलं तरी एक समाजाला नवी दिशा देण्यासाठी जे लोक ग्राउंडवर काम करतात त्यांना आज यावर्षी नवीन आम्ही त्यांना शपथ घातली की भाऊबीज जर आपल्याला कायमस्वरूपी जिवंत राहायचं असेल तर प्रत्येकाने एक विद्यार्थी तरी आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त शिकवला पाहिजे आणि प्रत्येकाने दरवर्षी जो गरीब आहे, पीडित आहे, जी जिजाऊ संस्था गेली 15 वर्ष काम करते, त्याप्रमाणे एक रुग्ण तरी वाचवला पाहिजे। त्या दृष्टीने भाऊ बहिणीचं नातं आणखीन कसं दृढ होईल, आज 4 वर्ष झाली, आणखीन 400 वर्ष कसे ते नातं जिवंत राहील, त्या दृष्टीने आपण प्रत्येकाने काम केलं पाहिजे। आपल्याला आपला संसार, आपलं कुटुंब, आपली पोरं तर सांभाळायची आहेत, त्यांना तर चांगलं शिक्षण द्यायचं आहे, परंतु गरिबांचे, ज्याला आई वडील नाही, ज्याला वडील नाही, त्यांच्याही मुलांना शिक्षण द्यायचं आहे आणि ज्यांना मुलबाळ नाही त्याही आईबाबांना सांभाळायचं आहे। अशा प्रकारे एक शपथच भाऊ आणि बहिणीने आम्ही या निमित्त दोन्ही जिल्ह्यातील सर्वांनी घेतली। किमान 35,000 आशाताई आणि नर्सेस ताई असतील, अंगणवाडी सेविका असतील।